वेळ आहे. जर का आपलं आरोग्य सुदृढ असेल आणि आपल्याला सुंदर दिसावं असं वाटत असेल तर त्यात गैर काहीही नाही. या इथे आम्ही शिकवतो आपण चांगलं कसं दिसायचं ते. हे आहे आमचं ब्युटी आणि वेलनेस सेंटर. आता आपण पोहोचतोय या मोठ्या दिवाणखान्यामध्ये, हॉलमध्ये. हा एवढा मोठा दिवाणखाना आता तर आपल्या नजरेत सुद्धा पडणार नाही. पण हा काही आमचा दिवाणखाना नाहीये, तर हे आहे प्रशिक्षण केंद्र. इथेच आमचे क्लासेस चालतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण चालतात. हे तुम्ही पाहत असाल तर ही शिवणाची यंत्र आहेत. त्याप्रमाणे इथे बसायची, वर्गात बसून अभ्यास करायची, आभासी सादरीकरण करण्याची सुद्धा व्यवस्था आहे. वायफायनी आम्ही सगळ्या जगाशी जोडलेलो आहोत. तेव्हा आता प्रशिक्षणाला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी उपयुक्त असलेला असा वर्ग इथे आम्ही तयार केलेला आहे. आणि वेळ पडली किंवा आवश्यकता असेल तर आपल्याला राहण्याची, बाथरूम टॉयलेटची, झोपायला गाद्यांची आणि जेवणाची सुद्धा सुविधा केलेली आहे. आता आपण हळूहळू पुढे जाऊया. दुसऱ्या मजल्यावर आलो आपण. थांबा थांबा थांबा, हे बघितलं का? हे आहे वारली पेंटिंग. आमच्या वनवासी बंधू भगिनींनी तयार केलेलं चित्र प्रदर्शन. याची ख्याती देश विदेशात पोहोचलेली आहे. अरे घाबरून जाऊ नका, तो काही करणार नाहीये. पण हा जो नाक तुम्ही बघताय ना, तो वारली संस्कृतीचा एक महत्वाचा घटक आहे. वनवासी आणि शेतकऱ्यांचा मित्र. आता आपण बघतो आहोत ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य. गवंडी काम, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन याचं सुद्धा प्रशिक्षण आपण घेतो. बघा, बघता बघता दुसऱ्या मजल्यावर आलो सुद्धा आपण. आता तुमच्या समोर भेटीला आलंय हे आमचं घास यंत्र. याला म्हणतात अक्षय पात्र. खत बनवतं ते. आमच्याकडून कोणताही कचरा आम्ही बाहेर फेकून देत नाही. या परिसरात जनशिक्षण संस्था रायगड ही एक अशी संस्था आहे की ज्यामध्ये सर्व कचरा व त्याचा